वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामी भक्त व.दा. भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प 9 भाग 2. जनासी सन्मार्गी लावावे, भजन वैभव वाढवावे. दिनांक 1 फेब्रुवारी 1969. आज सकाळी मामा, दिलीप आणि मी श्रींच्या दर्शनासाठी खोलीत गेलो. आम्ही सर्व बाकावर बसल्यावर मोहन गोडबोले स्वामींना सांगून काही कामास बाहेर गेला. तेव्हा श्रींनी मामांना त्यांच्या शेजारी राहण्यास सांगितलं. मामा अगदी लीनतेनं सद्गुरूंना किंचित स्पर्श करून उभे होते. श्री मामांना म्हणाले, आपल्या संप्रदायात गादी चालवणं, मठ चालवणं असा प्रकार नसतो. फूल उमललं की त्यास दुसऱ्यास सुगंध दे असं सांगावं लागत नाही. सोहम साधनेनंतर 12 वर्ष स्त्री, पैसा, मान वगैरेपासून पूर्ण अलिप्त राहू शकतो अशी स्वतःला मनोमय खात्री असली की दुसऱ्यास अनुग्रह देण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होतो. तुम्हास आता दुसऱ्यास अनुग्रह देण्यास हरकत नाही. एखाद्यानं उपदेश घेण्याची इच्छा आणि अभ्यासाची तयारी प्रदर्शित केली तर अनुग्रह द्यावा. कोणास संस्कृत येत नसल्यास नुसती गुरुपरंपरेतील सिद्धांची नावं सांगितली तरी चालतील. नंतर श्रींनी आम्हास सांगितलं, दररोज थोडं थोडं सोहम ध्यान करावं. अनुसंधान ठेवण्याचा दररोज थोडा थोडा प्रयत्न करावा. त्यामुळं मन स्वस्थ होऊन शांतीचा अनुभव येऊ लागेल, आनंद वाढेल. चिरंजीव दिलीपला म्हणाले, बाबा महाराज म्हणत की फक्त 3 वेळा दीर्घ श्वसन करून सोहम करावं. अनुसंधान ठेवणं, त्यात राहणं हे मुख्य. ह्यानंतर दीपलक्ष्मी अंकासंबंधी मामांशी चर्चा झाली. साधारण लेख कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केलं. मी श्रींना त्यांच्या जन्मकुंडली संबंधीचा लेख लिहिण्याचा माझा मनोदय सांगितला. त्यावर श्री म्हणाले, लिहा, पण लिखाणात आपल्या गुरूचं श्रेष्ठत्व दाखवण्याचा, तुलना करण्याचा प्रकार नसावा. आणि मामांकडे पाहत म्हणाले, लिखाणामुळं कुणी दुखावलं जाऊ नये. नंतर मामांनी त्यांच्या दैनंदिनीतील मजकुरासंबंधी विचारलं आणि काही दैनंदिन्या आणल्या आहेत, त्यातील काही भाग अंकात देण्याचा मानस सांगितला. तेव्हा श्रींनी होकार दिला. रात्री माडीवर बसून मी काही नमुन्यादाखल लिखाण केलं. श्रींनी दुसऱ्या दिवशी ते स्वतः पाहिलं, काही अशुद्ध लिखाणाच्या चुका दुरुस्त केल्या. दर्शन आणि प्रसादानंतर दिनांक 2 आम्ही सर्व कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला श्रीयुत शांताराम बापू जामसंडेकरांबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आनंद मठात गेलो. श्री संत गोदामाई कीर्तने आणि श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्या देवस्थानात जाऊन थोडं स्वस्थ बसलो. मामा ध्यानगुंफेत ध्यानास बसले असता देवचूडामणी म्हणजे चिंतामणी नावाचे सिद्ध असा दृष्टांत झाला. हे आम्हास नंतर कळलं. तिथून आम्ही श्रीमती सावित्रीबाई रामराव कुलकर्णी उर्फ आजीबाई यांच्याकडे गेलो. त्या वृद्ध बाईचा भक्तिभाव आणि त्यांची श्री रामचंद्र महाराज तिकोटेकरांवरची श्रद्धा ह्यामुळं तिथं अनेक सुखसंवाद झाले.
मामांना गेल्या गेल्याच त्या म्हणाल्या, श्री देव चिंतामणीचे तुम्हाला दर्शन झाले. ते म्हणजेच श्री देव चूडामणी नाव धारण केलेले परात्पर गुरु. भाग्यानं दर्शन झालं. त्यावर मामा म्हणाले, हो, बरेच दिवस देवचूडामणी नावाबद्दल आश्चर्य वाटे, पण आज सर्व कल्पना सकाळीच आनंद मठात आली. नंतर चहापाणी झालं. श्रीमती कुलकर्णीबाईंनी श्री रामचंद्र महाराजांच्या पादुका, वस्त्र वगैरे गोष्टी दाखवल्या आणि काही चमत्कार सांगितले. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.